पुण्यात देखील जय्यत तयारी आहे। मात्र यावर्षी पुण्यात गणेश विसर्जनासाठी अनोखा फंडा राबवला जातोय। बाप्पांचं घराघरातच विसर्जन केलं जातंय। यासाठी पुणे पालिकेने राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा आणि कमिन्स इंडियाच्या सहाय्याने महत्त्वाचा उपक्रम देखील हाती घेतलाय। अमोनियम बायकार्बोनेट या रसायनाचा वापर करून पर्यावरणपूरक पद्धतीने बाप्पाच्या मूर्तीचं विसर्जन केलं जातंय। पुण्याच्या गणपती विसर्जनाला सुरुवात झालेली आहे। 125 वर्षाचा इतिहास असणाऱ्या पुण्याच्या गणेश उत्सवामध्ये यंदा नवा पायंडा या ठिकाणी पडतोय। आपण विसर्जन जे पाहिलेलं आहे ते वाहत्या नदीमध्ये असेल किंवा हौदामध्ये या ठिकाणी अलीकडच्या काळामध्ये मूर्तीचं विसर्जन केलं जात आहे। परंतु नॅशनल केमिकल लॅबोरेटरीनं एक केमिकल या ठिकाणी देखील दिलेलं आहे, अमोनियम बायकार्बोनेट, आणि त्याच अनुषंगाने आपण पाहू शकतो या ठिकाणी या टबमध्ये ते केमिकल या ठिकाणी टाकलेलं आहे आणि आता मूर्तीचं विसर्जन या टबमध्ये या ठिकाणी केलं जात आहे। यंदाचा हा नवा पायंडा या ठिकाणी आपण पाहू शकतोय की टबमध्ये या ठिकाणी हे विसर्जन केलं जात आहे। प्रदूषण या ठिकाणी रोखलं जात नाहीये। वाहत्या नद्यांमध्ये असेल किंवा हौदांमध्ये जरी विसर्जन केलं तरी या ठिकाणी प्रदूषणाचा प्रश्न वेळोवेळी या ठिकाणी उभा राहत होता। त्यावरतीच पर्याय म्हणून नॅशनल केमिकल लॅबोरेटरीनं हा उपाय या ठिकाणी सुचवलेला आहे। पुणे महानगरपालिकेला त्यांनी अशा प्रकारच्या सूचना दिल्या आणि त्यांनी त्या ठिकाणी आल्यानंतर पुणे महानगरपालिकेने देखील हा पर्याय जो आहे तो स्वीकारला आणि सर्व क्षेत्रीय कार्यालयामधून गणेश भक्तांना अशा पद्धतीनं हे केमिकल वाटण्यात आलं आणि आपण पाहू शकतो की विसर्जन देखील या ठिकाणी त्याच अनुषंगाने केले जात आहे। प्रदूषण रोखण्यासाठी हा पर्याय आहे। आपण जाणून घेऊया, शेटे कुटुंबीय आपल्या सोबत आहेत पुण्यातले, त्यांनी हा विसर्जन या पद्धतीने केलेला आहे। याआधी तुम्ही वाहत्या नदीत असेल किंवा हौदामध्ये असेल विसर्जन केलं असेल, पीओपीच्या मूर्त्या ज्या असतात त्या विसर्जित केल्यानंतर प्रदूषण होतं। यंदा तुम्ही हा नवीन पायंडा जो आहे तो पद्धतीनं या ठिकाणी विसर्जन केलेलं आहे। हो, नक्कीच। नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे महानगरपालिका आणि सर्व गणेश मंडळ मिळून यांनी यावर्षी हा उपक्रम राबवला होता आणि खरंच हे स्तुत्य आणि अत्यंत चांगला हा उपक्रम आहे की दरवर्षी ही चर्चा फक्त होत राहते की गणपतींचं विसर्जन कशा पद्धतीने करायचं, मग प्रदूषण वगैरे वगैरे, पण आतापर्यंत त्याला उपाय मिळत नव्हता। पण महानगरपालिकेने आणि NCLनी हा अत्यंत चांगला पर्याय उपलब्ध करून दिला। माझी आपली वाहिनीच्या माध्यमातून सर्वांना विनंती आहे की आपण आज श्रींचं विसर्जन जे आहे ते अशा पद्धतीने करावं जेणेकरून आपण प्रदूषण रोखण्यामध्ये आपण वाटा घेऊ शकतो। काही तासामध्ये आता ही मूर्ती जी आहे ती पाण्यामध्ये विरघळेल, त्यानंतर तुम्ही काय करणार आहात त्या पाण्यात? जे आम्हाला सांगण्यात आलेलं आहे त्या पद्धतीने जर बघितलं, माझी एक छोटी बाग आहे इथं, त्या बागेला हे पाणी आपण खत म्हणून घालणार आहोत आणि त्या पद्धतीने त्याचा खताचा उपयोग सुद्धा बागेसाठी होणार आहे। निश्चितपणे आपण पाहू शकतोय यामध्ये दोन या ठिकाणी फायदे आहेत। एक तर प्रदूषण या केमिकलमुळे रोखलं जाणार आहे आणि दुसरीकडे हे पाणी विरघळल्यानंतर जे आहे, मूर्ती विरघळल्यानंतर हे पाणी खतासाठी देखील वापरता येणार आहे। त्यामुळं भविष्यामध्ये जर तुम्हाला इको फ्रेंडली मूर्ती मिळाली नाही आणि तुम्हाला पीओपीची मूर्ती घ्यावी लागली तर तुमच्यासमोर केमिकल हा पर्याय असणार आहे विसर्जनासाठी, कारण त्यामुळं प्रदूषण रोखलं जाणार आहे। कॅमेरामन तुषार ननावरेसह नाजिम मुल्ला, ABP माझा, पुणे।